या शुभ संध्याकाळी तुम्हा सर्वांचं या पवित्र मिस्सा बलिदानामध्ये मी स्वागत करत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आपल्या देवाला येशूमध्ये गरिबाच्या संघर्षाचा अनुभव घेता यावा म्हणूनच त्याने गोठ्यात जन्म घेणे पसंत केले. तेव्हापासून त्याने आपले जीवन गरिबामध्ये राहून मानवी दुःखात तो सहभागी झाला. खोकडास बिळे व आकाशातील पाखरास कोटे आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही. आपण देवाचे आभार मानूया की तो आपल्यासारख्या गरीब मानवांची काळजी घेतो आणि येशूप्रमाणे ज्यांना आपल्या मदतीची आवश्यकता आहे अशापर्यंत पोहोचण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करूया. प्रिय बंधू भगिनींनो, हे पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण कबुली देऊया. पश्चातापी लोकांना पापमुक्त करण्यासाठी तुला पाठविण्यात आले. हे प्रभो, आम्हावर दया कर. पापी लोकांना पाचारण करण्यासाठी तू आलास. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. पित्याच्या उजवीकडे बसून तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस. हे प्रभो, आम्हावर दया कर. सर्व शक्तिमान परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. संत पौलाचे फिलिपिकरास पत्र यातून घेतलेले वाचन. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असे. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याचे अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ आहे ते त्याला केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. हा प्रभूचा शब्द आहे. स्तोत्र प्रतिसाद. आपला प्रतिसाद. जो दिनाची चिंता वाहतो तो धन्य. जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करील. परमेश्वर त्याचे रक्षण करील व त्याचा प्राण वाचविल. भूतलावर तो सुखी होईल. प्रतिसाद. जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्वर त्याला सांभाळील. तो रोगी असता तू त्याचे अंथरूण बदलतोस. मी म्हणालो, हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर.
माझ्या जीवाला बरे कर. मी तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. प्रतिसाद, जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. ह्यावरून तू माझ्यावर प्रसन्न आहेस असे मी समजतो. मला तर तू माझ्या सात्विकपणात स्थिर राखितोस. मला तू आपल्या सन्मुख सर्व काळ ठेवितोस. प्रतिसाद, जो जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. जयघोष. कृपया उभे राहा. जो कोणी नांगराला हूत घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. संत लोक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. तेव्हा असे झाले की ते वाटेने चालत असता कोणा एकाने त्याला म्हटले, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन. येशूने त्याला म्हटले, खोकडास बिळे व आकाशातल्या पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास जागा नाही. त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभुजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरावयास जाऊ द्या. तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरू दे. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभुजी, मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घालतो आणि घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. बाळ येशूची स्तुती आणि बाळ येशूचा गौरव. आपण नेहमी म्हणत असतो देवाची स्तुती, देवाला गौरव. आज आपण म्हणूया बाळ येशूची स्तुती आणि बाळ येशूला गौरव. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बाळ येशू बाळ आहे. बाळ आपण बाळ बघितलेलं आहे. किती निरागस असतं, किती वीक असतं, पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतं. विशेषतः आपल्या आईवरती आणि वडिलांवरती अवलंबून असतं सर्व काही गोष्टींसाठी. दूध पाजण्यापासून कपडे आंघोळ घालण्यासाठी सर्व काही ते कुणावर अवलंबून असतं? आपल्या आईवर अवलंबून असतं. बाळ खूप सुंदर असतं, परंतु पूर्ण हेल्पलेस असतं. आपल्या प्रत्येकाला, आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये हा अनुभव आपल्याला आहे. आज आपण कोणत्या बाळाचा विचार करत आहोत? ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण अशा बाळाचा विचार करत आहोत की ज्यानं सर्व काही निर्माण केलं, जो सर्वस्व आहे, सर्व व्यापी आहे, ज्याच्यामध्ये सर्व शक्ती आहे, सर्व काही करू शकतो, ज्याने आपल्याला श्वास दिला आहे, ज्यानं आपलं शरीर आपल्या त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. अशा बाळाविषयी आज आपण चिंतन मनन करत आहोत. कसा हा बाळ होता? आणि ते म्हणजे तो गरीब होता. श्रीमंत होता का तो? नाही.
बाळ येशू गरीब होता. हे खूप महत्वाचं आहे. बाळ येशू त्याला पाहिजे असतं तर राजघराण्यामध्ये जन्मी आला असता, सोन्यानं त्याला मढवलं असतं, त्याची काळजी घेण्यासाठी हजारो लोक तिथे असते, आईची पण गरज पडली नसती वेळ आली तर. परंतु हा बाळ, हा प्रभू येशू, बाळ येशू अगदी गरीब अशा परिस्थितीमध्ये जन्माला. तुम्ही विचार करा काय परिस्थिती असेल ती. अगदी हतबल कुटुंब आहे, गरीब आहे, ज्यांच्याकडे काहीच नाही, आसरा नाही डोक्यावरती, राहायला जागा नाही, लोकांनी त्यांना एका घरातून दुसऱ्या घरी हाकलून दिलेलं आहे, ते दार ठोकावत आहेत. अशी ही परिस्थिती आहे. अशा ह्या परिस्थितीत परमेश्वर स्वतः काय ठरवतो, मी अशा परिस्थितीत अशा परिस्थितीला मी सामोरं जाणार आहे, मी अशा दुःखाचा अनुभव घेणार आहे. अशा प्रकारे माझ्या आई वडिलांची हाल होणार आहेत. त्या आई वडिलांची काय परिस्थिती असेल, काय चाललं असेल त्या पवित्र मरीच्या अंतःकरणामध्ये. संत योसेफाची काय अवस्था असेल. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतं आपण काय करतो, खूप आनंद असतो. शक्यतो अशा परिस्थितीत बाळ जन्माला येणं आता शक्यच नाही. कितीही गरीबातले गरीब कुटुंब घ्या तुम्ही, बरोबर, कितीही गरीबातलं गरीब कुटुंब घ्या, अशा परिस्थितीमध्ये बाळ आज आपल्याला दिसणार. साहजिक कधीतरी असं घडू शकतं. परंतु परमेश्वर अशा परिस्थितीत कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. कशासाठी, कुणासाठी, का? स्वतःला पूर्णपणे त्याने काय केलं, रिक्त केलं. पूर्णपणे स्वतःसाठी त्याने काहीही ठेवलं नाही, की पूर्णपणे मी माणसांच्या दुःखाशी, पूर्णपणे मी माणसांच्या वेदनेशी एकरूप होणार आहे. आणि वेदना तुम्हाला माहीत आहे, श्रीमंत लोकांना असतात परंतु गरिबांना जास्त असतात. श्रीमंत लोक सुद्धा वेदनेतून जातात, त्रास असतो. तुम्ही श्रीमंत आहात म्हणजे तुम्ही जीवन विकत घेतलेलं नाही. तुम्ही श्रीमंत आहात म्हणजे तुम्ही श्वास विकत घेतलेला नाही. ते सर्व काही परमेश्वराच्या हातात आहे. तुमची श्रीमंती, तुमचं नावलौकिक हे देवाच्या गौरवासाठी वापरावं अशी परमेश्वराची आपल्याकडून इच्छा आहे. परंतु परमेश्वर जेव्हा गरीब होतो, अतिशय लीन, अतिशय दीन होतो, स्वतःला पूर्णपणे रिक्त करतो आपल्या प्रेमापोटी. म्हणजेच परमेश्वर कोण आहे, प्रेम आहे. आईचं प्रेम यशया पुस्तकामध्ये आपण ऐकतो, एक वेळ आईला आपल्या लेकराचा विसर पडेल, परंतु मला तुमचा विसर पडणार नाही. मग तुम्ही कोणीही असा, तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा, तुम्ही लहान असा, तुम्ही मोठे असा, तुम्ही कोणीही असा, तुम्ही पवित्र असा किंवा तुम्ही पापीही असा. आज आपण कॉन्सक्रेटेड लाईफ साजरी करत आहोत. समर्पणाचा दिवस आहे. येशू ख्रिस्ताचं मंदिरात समर्पण. त्याचबरोबर जी लोक सिस्टर्स आहेत, फादर्स आहेत, ज्यांनी त्यांचं जीवन समर्पित केलेलं, आपण त्यांची सुद्धा आज काय करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. समर्पण किती प्रमाणात खरोखर आपण आपलं समर्पण करतो, किती प्रमाणात. आपण जर डिग्रीचा विचार केला, किती प्रमाणात खरोखर आपण ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये घेण्यासाठी स्वतःला रिक्त करतो. जर पाणी हा ग्लास भरलेला आहे, याच्यामध्ये आपण पाणी होतं ते बाहेर जाणार आहे, बरोबर, परंतु हा जर रिक्त असेल तेव्हाच त्याच्यामध्ये आपण काहीतरी घेऊ शकतो. ह्याच प्रकारे आपलं जीवन आहे. जर आपल्यामध्ये मीपणा आहे, गर्विष्ठपणा आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, अशा व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराला येण्यासाठी खूप त्रास होतो.
किंवा खूप काय म्हणतो आपण त्याला खरोखर जागा मिळत नाही. तुम्ही जर नम्र असाल, दीन असाल, गरीब असाल, तर तुम्हाला सहज सोपं होतं की परमेश्वराला स्वीकारण्याचं. नाही तर तुम्हाला खूप कठीण जातं. आपली सर्व भिस्त कुणावर असते? पैशावर असते. आपला सर्व विश्वास कोणावर असतो? पैशावरती असतो. आपल्या संपत्तीवरती असतो किंवा आपल्या आरोग्यावरती असतो. तरुण असाल तर तुमच्या तारुण्यावरती असेल, सुंदर असाल तर तुमच्या सुंदरतेवरती असेल. परंतु परमेश्वरावरती आपण भिस्त ठेवून जीवन जगू शकतो का? आणि कसं जीवन जगू शकतो हे आपल्याला बाळ येशू शिकवतो, पवित्र मरिया शिकवते, संत योसेफ शिकवतो, पवित्र कुटुंब शिकवतो की कशा प्रकारे आपण आपलं जीवन परमेश्वराला धरून परमेश्वरावर पूर्ण विसंबून जगू शकतो. परमेश्वराची इच्छा प्रथम, परमेश्वर प्रथम, इतर सर्व नंतर. तू आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने आणि पूर्ण जीवाने कुणावर प्रेम कर? आपल्या परमेश्वरावरती प्रेम कर. परमेश्वर असं म्हणत नाही की आपल्या मुलाबाळावरती पूर्ण जीवातून प्रेम कर. याचा अर्थ असं नाही की आपण आपल्या मुलाबाळांवरती कमी प्रेम करायचं. परंतु खरं प्रेम आपण कुठं शिकतो? फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडून आपण शिकू शकतो. कारण त्याने आपल्यासाठी स्वतःचं जीवन, स्वतःचं वैभव तो सोडून मनुष्य झाला. अतिशय गरीब, नम्र अशा परिस्थितीत तो जन्मी आला. स्वतःला पूर्ण रिक्त केलं. जेव्हा आपण कुणासाठी स्वतःला रिक्त करू, आपलं जीवन कुणाच्या कल्याणासाठी आपण व्यतीत करू, तेव्हाच आपलं जीवन काय होत असतं? सुंदर बनत असतं. तेव्हाच आपल्या जीवनाला अर्थ निर्माण होत असतो. नाहीतर फक्त स्वतःसाठी, फक्त माझं कुटुंब, माझी मुलं, फक्त माझंच, तिथे इतरांना जागा नसते. परमेश्वराला तर कुठेतरी कोपऱ्यामध्ये असेल दूर. वेळ आली तर जे माझे आहे ते सुद्धा आपल्यापासून दूर जाते. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, विचार करा, माझं काय आहे या जगामध्ये? मी कुणासाठी जगत आहे? माझं जे आहे ते कुणाचं आहे? मी त्याचा कसा वापर करायला पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आज ते शिकवतो. लहानपणा. कारण परमेश्वर, गॉड लव्स द लिटल वन्स, गॉड लव्स स्मॉल वन्स. आणि सर्वात महत्वाचं, परमेश्वर गरिबांवरती अधिक प्रेम करतो. तुम्ही कसे असाल? परमेश्वर गरिबांवरती अधिक प्रेम करतो, त्यांना तो अधिक जवळ घेतो. आपण कशा प्रकारचे गरीब आहोत? आपलं अंतःकरण कसं आहे? आपण गरीब आहोत का अंतःकरणाने? आपलं अंतःकरण परमेश्वरासाठी धगधगतं का? तळमळतं का? आपण परमेश्वरासाठी किती वेळ देतो? दिवसातून, 24 तासातून 1 मिनिट, 2 मिनिट, 15 मिनिट, अर्धा तास, कमीत कमी त्याचा विचार आपण करतो का? मी खरोखर माझं जीवन ह्या परमेश्वराला धरून मी जीवन जगतो का, जगते का? की मी इतर कोणत्या गोष्टीवर माझा भरोसा ठेवला, इतर कोणत्या गोष्टी माझ्या झाल्या आहेत? आपला श्वास सुद्धा आपला नाही. म्हणून आपल्याला परमेश्वराकडून, प्रभू येशू ख्रिस्ताकडून, विशेषतः बाळ येशूकडून, जो गरीब आहे त्याच्याकडून शिकायचं आहे की कशा प्रकारे पूर्णपणे स्वतःला झोकून द्यायचं, स्वतःला रिक्त करायचं, स्वतःला एम्प्टी करायचं. आपण प्रत्येकजण कशाने तरी भरलेलो आहोत. त्या ठिकाणी आपल्याला परमेश्वराला आणायचं आहे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सकाळी मी एकदा बोललेलो आहे, संत इग्नाती, आमचे संस्थापक संत इग्नाती लोयोलाकर, यांची जी आध्यात्मिक साधना आहे, त्या आध्यात्मिक साधनेद्वारे ते आपल्याला खरोखर परमेश्वराच्या, बाळ येशूच्या अवतीभोवती राहण्याचं एक काय करतात, कल्पना विश्व निर्माण करू इच्छितात किंवा आपल्याला इमॅजिन करायला लावतात. आध्यात्मिक साधनेमध्ये हे खूप सुंदर आहे.
आपल्या सर्व अवयवांचा आपण त्याचा वापर करायचा. डोळे असतील डोळ्यांनी बघायचं, नाक आहे नाकाने श्वास घ्यायचा, हाताने स्पर्श करायचा. तिथे जागेचा आपण अनुभव घ्यायचा. विचार करा तुम्ही, बाळ येशू कुठे जन्माला आलेला आहे? बेथलेहेम. रस्त्याने चालत आहेत, नावनिशी करण्यासाठी गेलेले आहेत. पवित्र मरिया वेदनेमध्ये आहे. कधी ती प्रसवेल ते कुणाला माहीत. अतिशय दयनीय परिस्थिती आहे. संत योसेफ दार ठोकवत आहेत. पवित्र मरिया पूर्णपणे हतबल झालेली आहे. परंतु अशाही परिस्थितीत परमेश्वर काय करतो? ह्या जगामध्ये अवतरतो. तुम्ही तिथे आहात, आपण तिथे अवतीभोवती आहात. आता आपण गोठे बनवतो, गव्हाण बनवतो, परंतु आपल्या गव्हाणी थोडे सुंदर असतात, तिथे थोडासा सुद्धा वास येऊ शकत नाही, गंदगी. कधी येईल का? घरामध्ये तुम्ही ठेवशाल का अशी गव्हाणी? बाळशू ठेवला आहे बाळाचं, आणि अवतीभोवती जनावरं ठेवलेत घरामध्ये, आणि भरपूर वास आहे, गोमूत्र आहे किंवा इतर जनावरं आवाज करत आहेत, वास आहे. आपल्याला आवडेल का? आपण ओके आपल्या समाधानासाठी करतो, छान आहे, परंतु आपण तिथे जायचं आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. जोपर्यंत आपण प्रभूचा अनुभव घेणार नाही, त्याला स्पर्श करणार नाही, त्याला डोळ्यांनी बघणार नाही, त्याला हातामध्ये घेणार नाही, तोपर्यंत खरोखर आपल्याला नाताळ काय आहे हे समजणार नाही. तोपर्यंत खरोखर आपल्याला गरिबी काय आहे हे समजणार नाही. बाळ येशू कसा गरीब आहे ते कळणार नाही. बाळ येशू त्या गरिबीत जन्माला आलेला आहे. गव्हाणी आहे, त्या गव्हाणीत पवित्र मरीने बाळंतानं गुंडाळलेले ते बाळ आहे. चांगले कपडे आहेत काही, ते सुंदर कपडे आहेत. सुंदर कपड्याचा तर विषयच नाही. अतिशय गरीब, त्यांच्याकडे सोयीचे कपडे नाहीत, थंडी आहे. तुम्ही बघा, तुम्ही स्पर्श करा, तुम्ही अवतीभोवती असा तिथे विचार करा, तुम्ही कोठे आहात, तुम्हाला काय काम आहे तिथे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, हा जो सीन आहे हा जिवंत आपण करायचा आहे. आपलं पूर्ण अंतःकरण त्याच्यात ओतून आपण तिथे उपस्थित राहायचं आहे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू आपल्या हातामध्ये येऊ इच्छितो, आपल्या अंतःकरणामध्ये येऊ इच्छितो, आपल्या हृदयामध्ये त्याला जागा हवी आहे. असं म्हणतात की तो रस्त्याच्या कुठेतरी बाहेर, त्यांना जागाच नव्हती पहिली गोष्ट, तर रस्त्यावर कुठेतरी त्यांनी जन्म घेतलेला असेल. पवित्र मरिया वेदनेत असताना तुम्ही विचार करा, तिला मदतीला कोणी आला असणार आहे का? इतर कोणती स्त्री बाजूला होती का? कशा प्रकारे तिनं ते वेदना सहन केल्या असतील? कशा प्रकारे संत योसेफानं तिचं ते डिलिव्हरी केली असणार आहे? विचार करा. तेव्हा आपल्याला खरं कळेल गरिबी काय आहे, का कशासाठी आपण खरोखर गरिबीचा अनुभव घ्यायला हवा. एकदा तरी जीवनामध्ये आपण तो अनुभव घ्यायला हवा. पूर्ण परमेश्वरावरती आपण विसंबून राहायला हवं. पैसा आडका ठेवून द्या बाजूला. संत एकनाथी जेव्हा भिक्षा मागायचे, ते काय करायचे? दिवसाचं जेवढं त्यांना खाण्यासाठी आहे बाकीचं गरिबांना देणार, दुसरा दिवस पूर्ण परमेश्वरावर विसंबून राहणार. अशा प्रकारे हे संत लोक झाले आहेत. संत फ्रान्सिस असिसी ज्यांनी सुरुवातीला नेटिव्हिटीचा सीन तयार केला, जिवंत सीन, त्यांनी खरोखर गरिबी अनुभवली. सर्व श्रीमंतीला त्यांनी काय केलं? ठोकर मारली. आपण परमेश्वरासाठी आपल्या आरामदायी जीवनाला ठोकर मारू शकतो का? काय करणार प्रभू ठोकर मारून? इतरांची सेवा करा. इतरांच्या सेवेसाठी आपलं जीवन आहे. ख्रिस्ती जीवन आहे. ख्रिस्ती जीवन इतरांच्या कल्याणासाठी आहे. जो इतरांसाठी जगला तोच जगला. करशील जे गरिबांसाठी, होईल ते माझ्यासाठी.
तुमच्या श्रीमंतीचा, तुमच्या पैशाचा, तुमच्या विद्येचा, तुमच्या ज्ञानाचा उपयोग आपण कुणासाठी करायला हवा? गरिबांसाठी करायला हवा, इतरांच्या कल्याणासाठी करायला हवं. हे महत्त्वाचं आहे. तरच बाळ येशूच्या गरिबीवरती चिंतन मनन करण्यात काहीतरी अर्थ आहे. आपल्याला संधी आहे. आज कितीतरी मुलं बाहेर तुम्ही बघत असाल रस्त्यावरती आहेत, काही भिक्षा मागत असतात, काही अनाथ असतात, काही ना कुणाचं प्रेम नसतं, काही वाईट वळणावर जातात. ह्या ठिकाणी खरी आपली गरज आहे. ह्या ठिकाणी खरं आपण बाळ येशूला स्पर्श करू शकतो. ह्या ठिकाणी खरं अर्थाने आपण परमेश्वराला आपल्या जवळ घेऊ शकतो किंवा आपण परमेश्वराजवळ जाऊ शकतो. आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपल्याला संधी आहे. ख्रिस्ती या नात्याने आपल्या प्रत्येकाला संधी आहे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या वाचनामध्ये आपण ऐकलेलं आहे की मनुष्याच्या पुत्राला डोके ठेवण्यासाठी जागा नाही. पक्ष्यांना घरटी आहेत, खोकडांस बिळे आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोकं ठेवण्यासाठी जागा नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणतो, माझ्या मागे. माझ्या मागे कशासाठी यायचं? तुम्हाला डोकं ठेवायला जागा नाही, तुम्हाला आराम करण्यासाठी जागा नाही, तुम्हाला पूर्णपणे परमेश्वरावर विसंबून राहावं लागेल. स्वतःसाठी काहीही घ्यायचं नाही, घरदार मागं सोडायचं आहे. एकाला तर चिंता पडती, माझ्या बापाला पुरून येऊ द्या. बापाला कधी पूर्ण? म्हणजे बाप मेलेला नाही, त्याचा बाप कधीतरी मरणार आहे, कारण हा तरुण मुलगा आहे, याचे वडील एवढे म्हातारे नाहीत. हा 10-15 वर्ष 20 वर्ष घरी राहील. बाप मेल्यानंतर म्हणे चला आता देवाच्या. आपण म्हणतो ना, आपल्याकडे आहे ती अवस्था. एकदा ठराविक वय निघून गेलं का मी आपण देवदेव करायला लागतो. बरोबर आहे की नाही? एकदा म्हातारे झालो, केस पिकले, मग आपण देवाच्या मागे जातो. मग आपण ओके आता देवदेव करूया, आपण आता ह्या तीर्थस्थानाला जाऊया, आपण आता त्या तीर्थस्थानाला जाऊया. आपल्याकडे तर अशी परिस्थिती आहे माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, लोक काशी या ठिकाणी जातात, वय झाल्यानंतर तिथे मरण्यासाठी जातात, परत येण्यासाठी जात नाही. काही मुलं स्वतः आईवडिलांना नेऊन ठेवतात. आम्ही बघितलेलं आहे डोळ्यांनी, मी राहिलेलो आहे तिकडे काही दिवस. आपल्या घरामध्ये आपण आईवडिलांची काळजी कशी घेतो? ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानचं मोठं केलेलं आहे त्यांची आपण शुश्रूषा कशी घेतो? त्यांच्याकडे आपण लक्ष कसं देतो? हे आपण शिकलं पाहिजे. बाळ येशू आईच्या आणि वडिलांच्या आज्ञेमध्ये वाढत गेला, आज्ञेमध्ये राहिला आणि ज्ञानाने आणि शक्तीने तो वाढत गेला. बघा, परमेश्वर देवाचा पुत्र स्वतःला मनुष्याच्या स्वाधीन करतो, आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहतो, शिक्षण घेतो आणि त्याची वेळ आल्यानंतर काय करतो? सुवार्ता कार्याला सुरुवात करतो. आपली वेळ कधी येणार आहे सुवार्ता कार्य करण्याची? आपण करतो का सुवार्थ कार्य? सुरुवात कुठून करायची? कमीत कमी आपल्या घरातून तरी करा. कमीत कमी आपल्या मुलांना तुम्ही 2 शब्द देवाचे सांगा, म्हणजे मोठं झाल्यावरतीच मुलं तुमची चांगली काळजी घेतील. नाहीतर आज आई वडिलांना पैशा पायापोटी, कामापोटी वेळ नाही मुलांकडे लक्ष देण्यासाठी, अजिबात वेळ नाही. मग ही मुलं मोठं झाल्यानंतर कशा प्रकारे तुमची काळजी घेतील? त्यांना तुम्ही शिकवलेलंच नाही. पवित्र मरियेनं, संत योसेफानं बाळ येशूला शिकवलं, त्याला वाढवलं, त्याची काळजी घेतली, त्याच्यासाठी पूर्ण वेळ दिला. बरोबर? तेव्हा बाळ येशू पूर्ण मनुष्य, जरी तो पूर्ण देव होता, तो पूर्ण मनुष्य सुद्धा होता. ज्ञानाने वाढत गेला, शक्तीने वाढत गेला, बुद्धीने वाढत गेला आणि त्याचं अंतःकरण इतरांसाठी त्याने काय केलं? उघडलं. आपल्या मुलांना आपण हे शिकवायला पाहिजे. आपल्या घरात सुरुवात करा सुवार्ता कार्य करण्याची. सुवार्ता कार्य करण्यासाठी तुम्हाला धर्मगुरू झालं पाहिजे, धर्मभगिनी झालं पाहिजे असतलं भाग नाही. ते पाचारण आहे. पाचारण हे प्रत्येकासाठी आहे. मला धर्मगुरू होण्याचं आहे, तुम्हाला प्रापंचिक होण्याचं आहे, सिस्टरांना सिस्टर होण्याचं आहे.
कधी कधी धर्मगुरू होऊन, धर्मभगिनी होऊन, प्रापंचिक होऊन आपण कशा प्रकारे कार्य करतो? अनेक वेळेस आम्ही सुद्धा अविश्वासू बनतो. प्रार्थना करा. आई वडिलांची प्रार्थना आहे म्हणून धर्मगुरू आहेत, धर्मभगिनी आहेत. आपल्या घरातून पाचारण आहे का? एकच मुलगा, एकच मुलगी, काय करायचं? पूर्वीच्या काळी 10 मुलं 10 मुली, किती सुंदर होतं. मान्य आहे आज संकट आहेत, चॅलेंजेस आहेत, परंतु देवावर आपला किती विश्वास आहे? आपण जगाकडे बघतो आणि आपल्या स्वतःला लिमिटेड बनवतो. आपण जगाच्या संकटांकडे बघतो आणि आपल्या स्वतःला परमेश्वरापासून दूर नेतो. परमेश्वरानं जे दान दिलेलं आहे त्याचा आपण पुरेपूर उपयोग करावा हे गरजेचं आहे. धर्मगुरू झाले, धर्मभगिनी झाल्या तर समाजामध्ये सेवा कार्य वाढेल, देवाचं राज्य येईल, सुवार्ता कार्य वाढेल. तुम्ही त्या प्रकारे ते सुवार्ता कार्य करू शकता. सुवार्ता कार्य करू शकता तुम्ही. घरातून सुरुवात करा, मुलाबाळांपासून सुरुवात करा, आपल्या स्वतःपासून सुरुवात करा. संकट येतील, संकट जातील, परंतु परमेश्वर कोण आहे? सर्व काळासाठी आहे. मान्य आहे, परमेश्वर सर्व काळासाठी आहे. त्याला सर्व माहीत आहे. त्याला आपल्या वेदना माहीत आहे, कारण त्याने स्वतः ते अनुभवलं आहे. आपल्या वेदनेशी समरस होण्यासाठी तो आला. आपल्या वेदनेत एकरूप होण्यासाठी, आपल्या दुःखात एकरूप होण्यासाठी तो या जगात आला. आणि त्याने आपल्याला शिकवलं की परमेश्वरावर पूर्णपणे विसंबून कसं राहायचं. परमेश्वराची इच्छा अधिक संकट काळात, दुःखामध्ये सुद्धा आपण कशा प्रकारे पूर्ण करायची हे बाळ येशूकडून आपण शिकू शकतो. पवित्र मरियेकडून शिकू शकतो. संत योसेफाकडून शिकू शकतो. आपलं पवित्र कुटुंब आपलं पवित्र कुटुंब होऊ शकतं, परंतु आपण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? वेळ द्यायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, शिष्य होणं म्हणजे प्रभूच्या मागे जाणं. शिष्य होणं, प्रभूचं शिष्य होणं म्हणजे प्रभूपणे गरिबीला कवटाळणं. कमीत कमी आपल्या अंतःकरणाची गरिबी, अंतःकरणाचे जे दीन आहे ते धन्य. संत लोकमध्ये सांगतात जे गरीब आहेत ते धन्य. संत मत्तई सांगतो जे अंतःकरणाचे लीन आहेत ते धन्य. आहोत का आपण तयार प्रभूला पूर्णपणे स्वीकारण्यासाठी, प्रभूवर पूर्णपणे विसंबून राहण्यासाठी? आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपण परमेश्वरावर विसंबून राहूया, परमेश्वरासमोर लहान बनूया. परमेश्वरापेक्षा मोठं बनण्याची आपल्याला गरज नाही. परमेश्वरासमोर आपण लहान बाळकाप्रमाणेच राहूया. बाळ येशू करून आपण ते शिकूया आणि परमेश्वर काय करील? आपल्याला त्याच्या राज्यामध्ये स्थान देईल. त्याच्या जवळ परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभवानं आपण काय होणार आहोत? परिपूर्ण होणार आहोत. आपलं तारण होणार आहे. परमेश्वराचा अनुभव घेऊन बघा, परमेश्वराचं प्रेम अनुभवून बघा, तरच ते तुम्हाला इतरांना देता येईल. हे आज आपण बाळ येशूकडे विशेषतः आपल्या प्रत्येकासाठी मागूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे. विनंत्या. आपला प्रतिसाद. हे गरिबांच्या देवा, आमची प्रार्थना ऐक. हे गरिबांच्या देवा, आमची प्रार्थना ऐक. आपला प्रभू जो आमच्यासाठी गरीब झाला, आम्ही त्याच्या कृपेने संपन्न व्हावे व त्याच्या कृपेसाठी आमची अंतःकरणे सतत उघडी राहण्यास त्याने आम्हाला मदत करावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे गरिबांच्या देवा, आमची प्रार्थना ऐक. उपेक्षित आणि दलितांचे रोजचे जीवन समृद्ध करण्यासाठी गरिबांवर प्रेम करणारा आमच्या प्रभूने आम्हा प्रत्येकाच्या माध्यमातून कार्य करावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे गरिबांच्या देवा, आमची प्रार्थना ऐक.
ज्या येशूकडे आपले डोके टेकावयास कोठेही जागा नव्हती, तो आम्हाला ज्यांच्याकडे गरजेपेक्षा थोडे अधिक आहे त्यांना गरिबांसाठी रोज थोडेसे धन खर्च करण्याची प्रेरणा द्यावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे गरिबांच्या देवा, आमची प्रार्थना ऐक. आपले पुढचे भोजन कोठून येणार आहे हे गरिबांना माहीत नसताना त्यांना उदारपणे मदत करणाऱ्यांद्वारे गरिबांना प्रत्यक्ष मदत व सांत्वना मिळावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे गरिबांच्या देवा, आमची प्रार्थना ऐक. कृपया आपल्या वैयक्तिक हेतूसाठी शांतपणे प्रार्थना करा. आपला प्रतिसाद. हे गरिबांच्या देवा, आमची प्रार्थना ऐक. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तू आमच्यासाठी गरीब झालास. तू स्वतःला रिक्त केलेस. आम्हाला इतरांसाठी रिक्त करण्याचे शिकव. आम्हाला रिक्त होऊन तुला पूर्णपणे अंगीकारण्याचे आम्हाला तू शिकव आणि आमचं कुटुंब पवित्र कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बाळ येशूची नोव्हेना. हे येशू, तू म्हटले आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठवा म्हणजे उघडेल. यास्तव तुझी अतिपवित्र मरिया माता, हिच्या मार्फत मी ठोठावतो, शोधतो आणि मागतो की माझी विनंती मान्य केली जावी. तुमच्या विनंत्या आता परमेश्वराच्या चरणी मांडा. हे येशू, तू म्हटले आहेस, जे काही तुम्ही माझ्या पित्याजवळ आणि तातडीने माझी प्रार्थना. हे येशू, तू म्हटले आहेस, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीसे होतील, परंतु माझा शब्द खोटा ठरणार नाही. यास्तव श्री अतिपवित्र मरियम हिच्या मार्फत केलेल्या विनंत्या आणि प्रार्थना मान्य केल्या जातील, याचा मला पूर्ण भरोसा वाटतो. ही प्रार्थना मी बाळ येशूच्या नावाने करतो. अर्पण गीत.
बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभो, तुझ्या वेदीजवळ आणलेल्या आमच्या ह्या दानांचा प्रसन्नतेने स्वीकार कर व त्यांना आमच्या मुक्तीचे साक्रामेंट बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. परमेश्वर आपला प्रभू याचे आपण आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा सत्य व युगायुगाचा याजक असून त्याने या शाश्वत बलिदानाची स्थापना केली. आमच्या तारणासाठी त्याने प्राणार्पण केले. माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे बलिदान अर्पण करा अशी त्याने आम्हाला आज्ञा केली. त्याने आम्हासाठी अर्पण केलेले त्याचे शरीर आम्ही सेवन केल्यामुळे आम्हाला नवी शक्ती प्राप्त होते. त्याने आम्हासाठी ओतलेले रक्त आम्ही प्राशन केल्यामुळे आमची पापे धुतली जातात. आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत आणि महादूत, सत्ता आणि अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य ह्यांच्यासह आम्ही तुझा निरंतर गौरव गातो. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानून ती मोडली आणि ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे,
हे तुमच्या आणि साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, लुड्स डॅनियल आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगेच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात, हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी, तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो. तुझा परमेश्वराला स्वीकारण्यासाठी परमेश्वरासमोर दीन लीन बनून परमेश्वराला आपल्या अंतःकरणात घेऊन त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जीवन जगण्यासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण धैर्यपूर्वक अंतःकरणाने म्हणूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या पापांची क्षमा करतो तशी तू आमच्या पापांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहपासून पडवूस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडो असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण की राज्याधिकार व गौरव सदा सर्वकाळ तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस,
तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकास आनंदाने शांती बंधन करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या शरीराचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमच्यावर न्यायाचा व शिक्षेचा प्रसंग येऊ नये, तर तुझ्या प्रेमळ करुणेमुळे आम्हाला मानसिक व शारीरिक संरक्षण मिळून आरोग्य लाभ हो. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सदैव भावी जीवनात संरक्षण.
वासना अनुसरणे सौम्य लीन मम हृदयाचे जे तू माया ठावे नम्र हृदय तव येशूचे जे मतला लाभावे दर्दिलाया प्रकाश द्याया वाचे अवतरणे जगताने मज किती वाटते प्रकाशमय व्हावे नम्र हृदय तव येशूचे जे मतला लाभावे तुझा कोणाला जरी असेल वचपासी यावे हृदयातून मम जीवन गीत निश्चितीने गावावे नम्र हृदय तव येशूचे जे मतला लाभावे अनुसरतो जो मला कठीण अंधारी चाले जीवन ज्योती मिळेल त्याला गीता सांगावे नम्र हृदय तव येशूचे जे मतला लाभावे नम्र हृदय तव येशूचे जे मतला लाभावे ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर ख्रिस्ताच्या शरीरामध्ये तारण कर ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक ख्रिस्ताच्या कुशील पाण्या मला स्वच्छ कर ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे हे उत्तम येशू माझे ऐकून घे तुझ्या घायात मला लपवून घे तुझपासून माझा वियोग होऊ नको दुःशत्रूपासून माझे रक्षण कर मृत्यू समयी मला बोलावून घे मी तुझ्या धावत यावे अशी आज्ञा कर संतांबरोबर मला तुझी स्तुती सैव गाऊ दे आमीन ख्रिस्त शरीर स्वीकार विधी जे आत्म्याने देईन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे जे सौम्य ते धन्य कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील ख्रिस्त शरीर हे गरिबांच्या देवा गरजवंत व गरिबांची काळजी घेण्यासाठी व त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी तू येशूला या जगात पाठविलेस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो गरिबांच्या आक्रोशाकडे लक्ष देण्यास आमचे कान आणि अंतकरणे संवेदनशील बनव आणि त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला धैर्य आणि शक्ती दे तुझ बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तू आमचा एकमेव खरा देव असून युगानुयुग जिवंत राहणाऱ्या व राज्य करणाऱ्या तुझा पुत्र आमचा स्वामी प्रभू येशूच्या नावे आम्ही ही प्रार्थना करतो आमेन प्रभू तुम्हा बरोबर असो हे प्रभू तारण प्राप्तीसाठी तू आम्हाला शक्ती देतोस या ख्रिस्त शरीरामुळे आम्हाला सार्वकालिक तारण प्राप्त करून घेण्यास सहाय्य कर आणि जगभर खऱ्या श्रद्धेची वाढ कर ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो आमेन शेवटच्या आशीर्वादाच्या आधी मी फादर एरल फर्नांडिस
तसेच इतर सर्व फादर जेजुईट फादर्स आहेत तिथे त्यांचे मनापासून आभार मानतो की मला ही सुसंधी त्यांनी उपलब्ध करून दिली तुमच्या समवेत प्रार्थना करण्याची आणि पवित्र मिसा बलिदान अर्पण करण्याची. फादरांचे पुन्हा मी मनापासून आभार मानतो. त्याच प्रकारे तुम्ही सर्व इथे बाळ येशूच्या आशीर्वादासाठी जमलेले आहात. तुमच्या कुटुंबासाठी मी प्रार्थना करतो आणि तुमची आठवण ठेवीन. तसेच गायक वृंद खूप सुंदररित्या तुम्ही गाणे म्हटलेले आहेत. गायन वादन खूप सुंदर झालेलं आहे. खरोखर तुम्ही भक्तीमध्ये वाढ केलेली आहे. तुमचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद आणि शक्ती प्रदान करो. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. जा ख्रिस्ताच्या शांतीत गरिबांची सेवा करण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद द्या.